वॉर्निंग द्या. जर टाइमपास कोण करत असेल तर आम्हाला सांगा, आम्ही 2 रनची पेनल्टी देऊ. कमिटी आम्ही आहेत. जास्त वेळ घेऊ नका. टाइमपास जर केला तर 2 धावांची पेनल्टी तुम्हाला दिली जाईल. याच्याकडे लक्ष द्या. आपण निर्मल एंटरप्राइजेस आणि त्यांचे जो सतीश शिलवण या 2 संघामध्ये आपण सामना पाहतोय. पहिला सामना आपण एन्जॉय करणार आहोत पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून. टाइमपास करत राहिले तर लास्टला 2 ओव्हरची मॅच खेळायला लागेल. येस. चला पुढचे 2 संघ आहेत, त्यांनी आपले सर्व खेळाडू व्हॉलेंटियर म्हणून काम पाहायचंय. बघा चेंडू मैदानाच्या बाहेर जाता कामा नये. पुढचे 2 संघ आहेत त्यांना आम्ही विनंती करू आपण व्हॉलेंटियरचं काम पहा. आणि एकच राही आमचा मुन्ना भाई खरं तर आमच्या सोबत जोडले गेलेत. एक खणखणीत आवाज त्याचा आज खरं तर या स्पर्धेमध्ये आपल्याला ऐकायला मिळतोय. चला याच्यानंतर जी मॅच होणार आहे त्यांनी पण प्लेयरांनी आपल्या प्लेयरांना कॉन्टॅक्ट करा कॅप्टननी आणि टॉस विनसाठी रेडी राहा. जास्त वेळ घेऊ नका, पटापट. आपल्याला वेळ हो, पण बाकीच्यांना पुढच्या मॅचला जायचं. सकाळी ते पंच आहेत, कॉमेंटेटर आहेत, पर आमचे लाईव्ह वाले आहेत, त्यांना पण उद्या सकाळी जायचं मॅचला. तर आपण टाइमपास करू नका. चला चालू. चला पहिला षटक घेऊन येत आहेत ते देवराम. नाव काय बॉलरचा? अरे पाठीमाग वाचत करा. बापू. सलामीचे फलंदाज सतीश शेठ. आपला 15वा खेळाडू पाठवा. जरा 12वा खेळाडू आपण पाठवा. स्कोर बघा इथे 12वा खेळाडू पाठवा. 2 फलंदाज सलामीचे. सामन्याला सुरुवात स्टार्ट होईल. पहिला चेंडू हो आडव्या बॅटनं ऑन साइडला ड्राईव्ह केलाय हलक्या हातानं. किसन आणि विजय हे सलामीची जोडी आपण पाहतोय. जिथे बॅटिंग करताना सतीश शिलेवन हा संघ निर्मल एंटरप्राइजेस संघापर्यंत टॉस जिंकला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाज आपण पाहू शकाल बापू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. फ्लिक केला चेंडूला गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट फाईन लेगला फक्त दाबलेलं एक सिंगल. फक्त डॉट बॉल आहे का? येस येस माफी असावी. डॉट चेंडू असेल. येस मुन्नाबाई भटण्यात सर्व गुण संपन्न. हो क्लास दाखवलाय. सिंगल धाव. आता सिंगल धाव आली आहे आणि या सिंगल धावेच्या मदतीने 2 धावा. खर तर एकीकडे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर तर बाद झाला नाहीये. ही सुद्धा जमेची बाजू असेल सतीश शिलवण या संघाची. बापू लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज म्हटल्यानंतर एक त्याचा वेगळा अँगल बसतोय आणि खर तर दूरवरून मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. बॅट आणि चेंडूचा त्या ठिकाणी संपर्क झाला नाही आहे आणि आमचे मुन्नाबाई आम्हाला सांगतात की खरं तर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगतंय आणि त्यावर सर्वांच्या नजरा लागलेत. वय वर्ष 56. 60च्या घरात फलंदाज विजय पुजारी साहेब. टॅपिंग क्रिकेट पॉइंट क्षेत्रामध्ये फील केला जातोय. मी मगाशीच मुन्नाबाई उल्लेख केला होता की 40+ क्रिकेट म्हटल्यानंतर एक धाव आरोग्यासाठी असते आणि ती धाव जेव्हा तुम्ही 40 पार करत असता तेव्हा आपली हाडं थोडी ठिसूळ होत असतात आणि त्या कारणानं आणि खरं तर 40+ क्रिकेटचे सामने जेव्हा जेव्हा आम्ही कॉमेंट्री करायला जातो तेव्हा खूप मजा असते. हो बॅटच्या मधोमध किसन यांच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार षटकार. एकूण 9 धावा धावपालकर. फुलटॉस चेंडू फेकलाय आणि किसन यानं फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरतून षटकार.
खरं तर हा या इनिंग मधील पहिला षटकार आपण पाहिला आहे. आणि खरं तर मुन्नाबाई असं म्हटलं जातं क्रिकेटच्या इतिहासामध्ये ऑस्ट्रेलियाचा चार्ल्स बेनरमॅन यांना जगाच्या इतिहासामधील पहिला षटकार ठोकला होता. आणि आज बघा कित्येक नवतरुण खेळाडू येत आहेत. आणि खरं तर आपण पाहिलं तर कित्येक खेळाडू आपण पाहिले ज्यांच्या बॅट मधून चौकार षटकार येतात. आणि आता मात्र पहिलं षटक इथून समाप्त झालंय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीत जर एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 9 या धावसंख्येवर. गोलंदाजच्या मार्कवर आपण पाहतोय नितीन हिरे. नितीन हिरे खरं तर हिऱ्यासारखा माणूस आहे. आणि आता मात्र इथे हिरे काय करतील आपल्या संघासाठी. 9 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये, एक षटकार आला. आणि त्यानंतर फील्ड रचना बघा आपण पाहिली तर शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. त्यानंतर शॉर्ट फाईन लेग मध्ये, त्यानंतर स्क्वेअर मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. त्यानंतर मिडअपला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. त्यानंतर पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक. उलटा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका येईल का. क्षेत्ररक्षक लॉंगॉलला तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल. खरं तर फुलटॉस चेंडू म्हटला की मुन्नाबाईंनी सांगितलं की टोल वसूल करा, पण या चेंडू टोल वसूल करता आला नाहीये, फक्त सिंगल धाव. खरं तर क्रिकेट मधील सर्वात महत्वाची धाव म्हटली की एक धाव असते. आणि सचिन तेंडुलकर नेहमी म्हणतात की तुम्ही जेव्हा एक धाव घ्याल तुमच्या बॅट मधून, हा फटका चांगला आहे मिडअपच्या डोक्यावरतून. ओ हो व्हॉट फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. खरं तर जॉन्टी रोड्सची आठवण करून देणारा हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. जगातील सर्वात विस्फोटक क्षेत्ररक्षक जर कोण असेल तर जॉन्टी रोड्स, आणि त्याची आठवण करून देणारा हा क्षेत्ररक्षक आपण पाहिला. 2 धावा आपल्या संघासाठी त्यानं वाचवल्यात. आउट साधा ऑफस्टॉप करण्याचा प्रयत्न जरूर होता त्या ठिकाणी. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिलाय आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. आणि शरीर भेदी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे फलंदाजाला इथून शांत बसवण्याचं काम केले जाते. मित्र म्हणेन या फलंदाजाला तुम्ही किती वेळ शांत बसू शकाल हा सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. कारण या फलंदाजाकडे पाहिलं तर सर षटकात चौकात ठोकताना आपण त्याला पाहू शकाल. कारण एक षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. आखून टप्प्याचा चेंडू जरूर होता, वेट अँड वॉच केला होता. अखेरच्या क्षणापर्यंत खरं तर नजर ठेवली होती चेंडूवर, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडू, म्हणजे असं म्हणतात की मुन्नाबाई कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. जेव्हा तुम्ही एखादा चांगला शॉट विकसित करायचा असतो, टॅपिंग क्रिकेट, स्क्वेअर ऑफ द विकेट आपण पाहिला. क्षेत्ररक्षक बॅकअप चांगला आहे आणि तिथे सुद्धा फक्त एकच धाव मिळेल. आणि या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या धावसंख्येवर. बिनगडी बाद असताना ही सुद्धा खरं तर जमेची बाजू असेल. 2 षटकामध्ये धावा जमल्यात एकूण बिनगडी बाद असताना. बॅटिंग करत असताना सतीश 11 या संघानं 13. आता 2 षटक झालेत बिनगडी बाद असताना. सतीश 11 या संघाची धावसंख्या आपण पाहिली तर हलवारपणे. खरं तर मुन्नाबाई ही वादलापूर्वीची शांतता तर नव्हे, कारण सलामी वीरांचं काम असतं एक विस्फोटक सुरुवात करून देणं आपल्या संघाला. आणि ते काम सध्या आपण 2 षटकामध्ये 13 धावा जमवलेत. आणि त्यानारे 4 षटक हाणामारीचे षटक आहेत. जवळजवळ 60-70 धावांचा ॲव्हरेज ठेवायला पाहिजे समोरच्या संघाला. आव्हान बघूया कुठपर्यंत किसन आणि त्यांचे साथी खेळाडू विजय पुजारी
कुठपर्यंत मजल मारतात. ओ टू येस, खर तर मुन्ना भाईने आम्हाला सांगितलं की ही सलामीची जोडी एवढी विध्वंसक आहे की मैदानामध्ये जर उभी राहिली तर धावांचा पाऊस पडेल. पण 2 षटकामध्ये धावांचा पाऊस पडणं गरजेचं होतं, कारण या 2 षटकामध्ये 13 धावा आल्या. तिसरं षटक मार्गस्थ. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला, त्या ठिकाणी डॉट चेंडूची संकेता. पंच अवधूतजी म्हात्रे आम्हाला सांगतात की हा चेंडू डॉट आहे. खर तर इथून डॉट चेंडू आलाय, म्हणजे गोलंदाजी का स्वीकारली याचं उत्तर देत असताना अनिलजी भोईर यांच्या संघानं आम्हाला सांगितलं की आम्ही गोलंदाजी का स्वीकारतो मैदानाच्या आतमध्ये. कारण मैदानाचा आपण विचार केला तर संपूर्ण ग्रास आपण पाहतो मैदानाच्या अवतीभोवती, आणि जर एखाद्या खेळाडूला डाय केलं तर त्याला इजा सुद्धा होणार नाहीये. एवढं सुंदर मैदान आहे. आणि खेळपट्टीचा विचार केला तर जेव्हा आम्ही मैदानावर पोहोचलो तेव्हा रोलिंग चालू होती आणि अगदी पाटा विकेट मैदानाच्या आतमध्ये, म्हणजे गोलंदाजीला साथ देते. पुलटो चेंडू फेकलाय आणि पंचांनी नो घोषित केलाय आणि वाडी स्ट्रॉंगरला फील्ड केला जातो. तोपर्यंत धावा मिळतील या चेंडूवर एकूण 3 आणि पंचांनी घोषित केला हा चेंडू नो आणि पुढचा चेंडू असेल फ्रीट. 2 धावा खरं तर त्या ठिकाणी पळून काढल्या आणि एक नो चेंडूची धाव मिळेल. एकूण 3 धावा म्हणजे बोनसच्या स्वरूपामध्ये. आता दिवाळी पण नाहीये मुन्नाबाई आणि दसरा पण नाहीये आणि बिना कामाचा बोनस दिला जातो या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. कारण फ्रीटचा चेंडू म्हटल्यानंतर लायसन्स खुला असेल फलंदाजाकडे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मॅचची एज जरूर घेतली होती, पण फ्रीटचा चेंडू होता. पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्रीट आणि फ्रीटचा वापर करता आला नाहीये खर तर या फलंदाजाला. कदाचित क्रिकेटमध्ये मुन्नाबाई चांगला एखादा फटका तुम्हाला विकसित करायचा असेल, आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हाही शरीरावर आदळलाय चेंडू आणि तिथून डॉट चेंडूची संकेता. खरं अनुभव काय असतं ते आता संजय कडून बघायला मिळाला. किती वर्षाचा अनुभव. येस, जवळजवळ 25-30 वर्षाचा अनुभव. डेफिनेटली अनुभवच सर्वश्रेष्ठ असतो. लोअर फुलटा चेंडू आडव्या बॅट साइडला ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय पण धाव मिळेल त्या ठिकाणी सिंगल. खर तर तिसरं षटक आपण पाहतोय खरं तर संजय यांचं अगदी प्रभावी षटक. म्हणजे मुन्नाबाई या षटकामध्ये एक नो चेंडू आपण पाहिला पण त्याचा फायदा उचलू शकला ना पुढच्या चेंडूवर. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. वेट अँड वॉच, फलंदाज झालाय बाद. पहिला धक्का, पहिला आदरा, पहिला सदमा आणि पहिली विकेट गॉन. फलंदाजी करत असताना सतीश शिलवण या संघाचं. नवीन बॅटर बाजाच्या आतमध्ये गणेश यांना आपण पाहू शकाल. चला, तुम्हाला बघा अवधूत सरांनी सांगितलं की टाइम अलर्ट केला तुम्हाला. 35 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटक संपवायचे आहेत, नाही तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जायला लागेल. चला चालू करा सामना. जेव्हा 5 षटकांचे सामने असतात तेव्हा तुम्हाला 25 मिनिटं दिले जातात, पण तुम्हाला 10 मिनिटं एक्स्ट्रा दिलेत. वेगवान चेंडू हलक्या हाताने फक्त फ्लिक केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत धाव मिळेल फक्त सिंगल. आणि या सिंगलच्या मदतीने खरं तर तिसरं षटक इथून समाप्त झालं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर म्हणजे बॉल टू रन बॉल असं समीकरण चाललंय माझ्याच्या आतमध्ये. म्हणजे 18 धावा 3 षटकामध्ये जमवले गेलेत. उर्वरित अजूनही 3 षटक म्हणजे 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल.
दोन आहेत. 1 2 3 4 5 6 सात बॉल झाले. मग सात खाल्ले जाईल. तुमचे प्लेयर आहे डॉट किती खाल्ले माहिती का? 3 डॉट खाल्ले. 2 नाही 3 4 5 6 7 8 9 बॉल डॉट खाल्ले आतापर्यंत 3 षटकार. खरं तर मुन्नाभाई आम्हाला सांगतायत की 9 चेंडू डॉट खेळलेत, म्हणजे अजूनही 9 चेंडू 3 षटकामध्ये 9 चेंडू डॉट खेळलेत, म्हणजे 1.5 षटक डॉट खेळलेत फलंदाजी करणारा सतीश 11 हा संघ. जर त्या 9 धावा आल्या असता तर कदाचित धावफलक अजून वाढला असता. बापूस भाऊसाहेब ना भाऊसाहेब. गोलंदाजीच्या मार्कवर भाऊसाहेब येतील 4थं षटक घेऊन. खरं क्रिकेट चला म्हटल्यानंतर वेळ घालू नका. पॅनल्टीला सामोरं जायला लागेल. आपल्या भरपूर सामने खेळवायचे आहेत. आज फायनल खेळवायचे आहे. टाइम अलर्ट आहे, याच्याकडे लक्ष द्या. काल 4 वाजलेले आहेत. आज थोडा उशीर झालाय. हो 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 व्हॉट अ शॉट. बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक तितका चालाक क्षेत्ररक्षक आहे. वेगानं चेंडूवर झडप घातली. जशी गरुड एखाद्या भक्ष्यावर झडप घालते तशी ही झडप घातली आहे चेंडूवर आणि अडवला चेंडू. कदाचित मुन्नाबाई सुटला असता तर 4 धावा पाहायला मिळाल्या असत्या. हो, टॅपिंग क्रिकेट पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. क्षेत्ररक्षक धडेगाडी तैनात, कारण क्रिकेट हा खेळ टायमिंगचा असतो मुन्नाबाई, यात शंका नाहीये. कारण एखादा चांगला शॉट तुम्हाला खेळायचा असेल मैदानामध्ये, टेक्निक, टायमिंग आणि ताकद या तिन्ही गोष्टी तुम्हाला एकत्रित करून तो शॉट खेळावा लागतो. आकू टप्प्याचा चेंडू बॅटच्या मधोमध पूल केलाय आणि पूल झालाय सक्सेसफुल. फुल टोल वसूल. नंबरला सिंगल घेतली. आणि शॉर्ट चेंडू आणि गिरकी घेतली आणि हा चेंडू आपण पाहिला, जबरदस्त फटका. हो, खोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्करचा प्रयत्न, क्रिकेट मध्ये ब्रह्मास्त्र. मिस फिल्डिंग झाली आहे आणि तिथे फक्त सिंगल धाव. खरं तर मुन्नाबाई आपण हा चेंडू पाहिला, क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र यॉर्कर चेंडू, आणि जगाच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये एकमेव असा गोलंदाज आहे ज्याच्या नावावर 6च्या 6 यॉर्कर चेंडू टाकण्याचा विक्रम आहे. आणि इथे पकडला झेल, अनिल यांना पकडलेला हा झेल. संघाचे संघमालक आहेत, संघाचे संघमालक आहेत अन्नदाता, आणि या स्पर्धेतील अन्नदाता म्हणून याची ओळख आहे. आणि आता मात्र इथे दुसरा धक्का लागलाय सतीश 11 या संघाला. बॉलिंग पर डोका आणि इथे दुसरा धक्का. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जावा. बघा, बॅटिंग करणाऱ्या संघाला सुद्धा आम्ही आयोजकांच्या माध्यमातून सूचित करतोय, आपण टाइमपास करू नका. आणि तर तुम्हाला सुद्धा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण आम्ही समालोचक कधी आमच्या मनचं सांगत नाही. आयोजक जे सांगतात, उद्या आयोजकांनी म्हटलं की बैल दूध देतो तर बैलच दूध देतो, हे आम्हीच सांगणार, याच्यात शंका नाहीये. म्हणजे तुम्हाला मान्य करावा लागेल. आयोजकांचा वेळ तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो, कारण आपण क्रिकेटर आहात, आयोजक आहात, याच्याकडे आपलं लक्ष असू द्या. नवीन फलंदाज शोभित नेरकर. शोभित आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हो, टॅपिंग क्रिकेट पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, सिंगलला प्राधान्य दिले. खरं तर सिंगल डबलचा प्रवास जास्त केलाय या संघानं, सतीश फायटर 11 या संघानं मुन्नाबाई. आणि षटक झाले समाप्त, 4 षटक इथून समाप्त झालेत आणि एकूण धावसंख्या 2 गडी बाद असताना 28. दिसते म्हणजे
चला या फेरीतील 2 षटक शिल्लक आहेत. चला पंच टाइम आउट. आणि सरनेम काय आहे? खर तर संघाचं संघ मालक आता गोलंदाजी करण्यासाठी आलेत. 5वं षटक घेऊन आलेत अनिल भोईर आणि या स्पर्धेचे आमचे अन्नदाते. आणि आता या षटकामध्ये 5व्या षटकामध्ये काय घडेल, काय बिघडेल? कारण 2 षटक अजूनही बाकी असेल, म्हणजे 12 चेंडूंचा मुन्नाबाई खेळ बाकी असेल. 12 चेंडू मध्ये जवळजवळ हाणामारीच षटक आहेत. तर जवळजवळ 20-25 धावा मिळायला पाहिजे तरच सामना रोमांचक होईल. सुंदर चेंडू, चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षण, मात्र गच्चल क्षेत्ररक्षण. येस, खर तर हा झेल पकडणं खूप गरजेची गोष्ट होती. कारण बघा, जेव्हा झेल उडतो हवेमध्ये, झेल पकडल्यानंतर जेवढा आनंद गोलंदाजाला होत नाही तेवढा बाहेर त्याचे सपोर्टर असतात त्याला जास्त आनंद होत असतो. आणि खरं तर कदाचित अनिलबाईंचा मुलगा किंवा मुलगी सुद्धा घरून त्यांची वाईफ सुद्धा बघत असेल. यस यस. पुन्हा एकदा दुसरा चेंडू, क्लासिकल चेंडूच्या मागे सरपंच स्वतः, मात्र 4 धावा काही रोखू शकले नाही. खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका आपण पाहिला पॉइंटच्या वरतून. जसा भारताचा सलामवीर वीरेंद्र सेहवाग खेळायचा, पहिल्या चेंडूपासून चौकार किंवा षटकार आणि पहिला शॉट असे पॉइंटच्या डोक्यावरतून, ही त्याची खासियत होती. म्हणजे काही होऊ दे, मी आऊट झालो तरी चालेल पण चौकार षटकारानंच सुरुवात करणार, हे त्यांना ठरवून यायचं. आणि आता हा चौकार खूप काही सांगून जाईल, फलंदाजाला आत्मविश्वास देऊन जाईल. खरं तर गणेश यांना आपण पाहतोय, ज्यांच्या बॅट मधून जो चौकार आपण पाहिला. आणि आता मात्र गणेश यांना कुठेतरी कॉन्फिडन्स देऊन जाईल हा चौकार. मोठा फटका बॅटच्या मधोमध, गणेश थांबणार नाहीये. लेफ्ट गेट फटका आपण पाहिला गणेश यांच्या बॅट मधून आणि चेंडू फरार लॉंग ऑनच्या डोक्यावरतून दणदणीत षटकार. खरं तर मुन्ना मी मागाशीच म्हटलं होतं की क्रिकेट हा टायमिंग, आणि 2 षटक हाणामारीचे षटक आहेत. तर हाणामारी केली तरच मॅचला मजा येईल. आणि गणेशनं बघा टायमिंग साधले आणि प्रॉपर शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय आणि अखेरचा चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकारानंतर आलेला हा धनधणीत चौकार. खर तर या षटकामध्ये महागडी गोलंदाजी केली आहे अनिल यांना. 1-2 चौकार 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित पहिल्या चेंडू जो झेल उडवला होता त्याची किंमत मोजतोय निर्मल इंटरप्राइजेस संघ. 4-6-4. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये गणेश यांचं आपण कौतुक करूया. जबरदस्त बॅटिंग. एकूण 43 धावा झाल्या. 43. या षटकातले 2 चेंडू शिल्लक 5व्या षटकातले. ये देखो उड़ाया लंबा छक्का. आणि खरं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू आहे, नोमॅन्स लँडला पडेल आणि सिंगल धावाली. षटक होईल समाप्त. 5 षटक इथून समाप्त झालेत. एकूण धावसंख्या 50. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये खरं तर इथून हाणामारी आणखी करावी लागेल, टार्गेट सेट करावा लागेल. खरं तर
या षटकाचा आपण विचार केला तर अनिल यांच्या 22 धावा कुठून काढल्या. म्हणजे पहिल्या चेंडूवर जर झेल पकडला असता तर कदाचित नवीन बॅटर्स स्ट्राईकवर आला असता, पण गणेश स्ट्राईकवर आले आणि तिथून त्यांना हाणामारी गेली आणि 22 धावा तब्बल वसूल केल्या या षटकामध्ये. बुवाचं नाव काय? आणि गोळीच्या मार्कवर शेवटचा आणि अंतिम षटक संदीप. ओ फिरकीचा जादूगार आणि पंचांकडे अपील केली आहे वाईटची. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क झाला नाहीये त्या ठिकाणी. खर तर मुन्नाबाई ग्रामीण टेनिसचं हे वैशिष्ट्य आहे, तुमच्या बॅटला बॉल लागला नाही की वाईट मागायचं पंचांकडे. मग आपण कुठे खेळतोय कसं खेळतोय हे आपल्या लक्षात पाहिजे. तुम्ही जर कारण बघा काही स्पर्धेमध्ये मुन्नाबाई शपलची रेषा असते, आपले 40 प्लसचे खेळाडू त्या कारणाने ती रेषा नाही आहे. जर ती असती तर शपल झाल्यानंतर कुठलाही पंच तुम्हाला वाईट देणार नाही. आडव्या बॅटनं ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, एक छोटी धाव जरूर घेतली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे का? आणि 2 धावा त्या ठिकाणी सहज. म्हणजे असं झालं की एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये त्यानं कन्वर्ट केलं. धावा कशा येऊ दे, खर तर हा चेंडू पकड असा कीपर कडे फेकला असता तर एकही धाव, कदाचित फलंदाज एखादा रनआउट सुद्धा झाला असा. आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा पुन्हा एकदा आणि एकूण 54 धावा. खर तर आमचे एकच राही मुन्नाबाई. कारण कुठलंही काम असू द्या, स्कोरिंग असो, कॉमेंट्री असो, अंपायरिंग असो, बॅटिंग असो, बॉलिंग असो, काय पण काम सांगा, सर्व गुण संपन्न. कॉटन बॉल घेतला ना संदीप. येस, फलंदाज झाला बाद. तिसरा धक्का लागलाय खरं तर सतीश पायटर या संघाला. आणि एकूण धावसंख्या 54 धावा आणि 3 फलंदाज बाद सतीश 11 या संघाचे. शेवटचा चेंडू या षटकातला. चला 2 कर्णधार यांनी याचे टॉचविन करता. चला राम मात्रे साहेब आणि प्रशांत पाटील साहेब. न्यू बॅट्समन देवा. ओ बॅट्समन कोण केला? बॅट्समन इरफान. बघा, क्रिकेट खेळत असताना तुमचा 12चा स्क्वॉड असणं गरजेचं आहे. कदाचित एखाद्या स्पर्धेला राम मात्रे भाऊ टॉचविन करतो या समोरचे तो मॅच कॅन्सल केली ती ना. येस, पूर्वी आम्ही असेच उड्या मारायचो. किपरची भूमिका पण जर पाहिली तर खरं तर काय झालं आता? विश्वाजी भगत साहेब किपिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. पूर्वी जेव्हा आम्हाला बिलातून एखादा खेकडा बाहेर निघाला की आम्ही सुद्धा लहान असताना अशा उड्या मारायचो. म्हणजे खरं तर क्रिकेट म्हणून जगणारं हे व्यक्तिमत्व आहे. 2 धावा सहज पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी निघालेत आणि तिसरी धाव पूर्ण होईल का? आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झालाय बाद. 57 धावा आणि 58 धावांचं लक्ष आहे. पंच, फलंदाज बाद झाल्यानंतर आम्हाला इशारा करा. येस, आणि एकूण धावसंख्येचा आपण विचार केला, धावसंख्या 58 धावांचं टार्गेट आहे 36 चेंडू मध्ये.
या 58 धावांचं टार्गेट तुम्हाला इथून कंपल्सरी चेसिंग करायचं आहे. आणि खरं तर जशी सामन्याला सुरुवात होईल, काय घडेल काय बिघडेल याचं उत्तर आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया आमच्या प्रीतम दादा पाटील यांचा आवाज. धन्यवाद. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील तुमचं सहर्ष स्वागत करतोय. ह्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की या लीग मधील एक टीम आणि त्याच्या विरोधात खेळत असताना आपण एक यंगस्टर टीम पाहणार आहोत. हर्ष 11 हा संघ आमने सामने असेल. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहतोय आयोजन विघ्नहर्ता 40+ आणि मॉर्निंग 40+ क्रिकेट क्लब याच्या प्रीमियर लीग 2026 पाहतोय. या प्रीमियर लीग साठी फ्रँचायझी क्रिकेट खेळत असताना आपण सतीश सालुंके यांचा संघ पाहतोय आणि त्याच्या समोर आपण पाहतोय अनिल भोईर यांचा संघ. हे दोन्ही आमने सामने एक इनिंगच्या नंतर आपण पाहिलं. हर्ष 11 याच्या नंतरचा शो मॅच असेल, एक फ्रेंडशिप मॅच आपल्याला पाहायला मिळेल. हर्ष 11 5 ओव्हरचा सामना असेल. हर्ष 11 आणि विघ्नहर्ता या दोन संघांमध्ये तो सामना रंगणार आहे. टॉससाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लगेच संपर्क साधायचा आहे. तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज जेवढे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय, PTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. अतिशय क्वालिटी आपण पाहिलं. चला मॅच स्टार्ट करायची प्लीज. चला पंच, चला 2 फलंदाज पाठवा ओपनिंगचे आणि बॉल द्या, 2 चेंडू द्या. चला आणि लिलून 2 फलंदाज पाठवा. 58 आपण पाहिलं पहिल्या सत्रामध्ये जसं फलंदाजी करत असताना सतीश साळुंके यांचा संघ 58 धावांचं टार्गेट सेट केलंय. येणाऱ्या 36 चेंडूंमध्ये 58 धावा चेस करायच्या आहेत. पहिल्या सत्रामध्ये जर अनालिसिस केलं तर पहिल्या 3 ओव्हर्समध्ये मोठ्या धावसंख्या उभारण्यामध्ये अपयशी ठरली होती. त्याच्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळालं. मोठ्या धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न नक्की झाला आणि 58 धावांचं टार्गेट सेट झालं. ओव्हरचं आपण जर विश्लेषण पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी अनिल भोईर यांच्या संघाकडून पाहिली आणि अतिशय चांगलं गोलंदाजीचं भरणा असणारा संघ. आता मात्र डिफेंड करत असताना कशा पद्धतीने रणनीती असेल आपण पाहतोय. सतीश साळुंके यांचा संघ विघ्नहर्ता आणि गुड मॉर्निंग यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय आपण. या स्पर्धेमध्ये अतिशय दर्जेदार खेळाडूंचा भरणा पाहतोय आणि शिस्तबद्ध खेळाडू. 40+चा उल्लेख केला तर आता आपण पाहिलं या रायगडमध्ये 40+चा धुमाकूळ आता गाजलाय. ज्या पद्धतीने प्रत्येक मॅचेस टुर्नामेंट्समध्ये 40+चे संघ खेळत असताना आपण नेहमी पाहतो आणि त्याच पद्धतीने आजच्या या स्पर्धेमध्ये खास करून आपण आयोजकांचं धन्यवाद म्हटलं पाहिजे की 40+ साठी ही स्पेशल टुर्नामेंट ऑर्गनाईज झाली. ऑप्शनच्या द्वारे प्लेयर्स निवडले गेले आणि प्लेयर निवडल्यानंतर आपण हे 4 संघ आमने सामने खेळत असताना पाहतोय. विश्वासजी भगत साहेब इथे आपल्याला उपस्थिती पाहतोय. जगदीशजी भोईर विचुंबे, त्याचनंतर आनंदजी गोंदली, त्यानंतर सूरजजी भोईर विचुंबे सर्वांनी शुभेच्छा दिल्यात या मॉर्निंग संघासाठी आणि त्याचबरोबर तुमचंही सहर्ष स्वागत आहे. तुमच्या माध्यमातून संघांना जरी शुभेच्छा दिल्या गेल्यात पण या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही इथे स्वागत करतोय आयोजक कमिटीच्या वतीनं. हॅलो हॅलो, चला स्पीडअप करायचं.
लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. दोन्ही संघाच्या 12वे खेळाडू जरा पाठवायचे, कारण खेळाडूंची नावं आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत. विश्वाजी भगत आमच्यापर्यंत आलेत. मला वाटलं आपण पाहतोय ज्या पद्धतीने आता चेसिंग करणार आहेत विश्वाजी भगत आणि अनिलजी भोईर यांचा संघ आपण खेळत असताना पाहतोय. संजय बिट्टू आणि राहुल कदम ही सलामीवीर पाहतोय. संजय आणि राहुल हे दोन फलंदाज आपण मैदानात पाहतोय. 58 धावा चेस करायचे आहेत. 36 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्पीडअप करायचं, टाइम वेस्ट करू नका, कारण बरेच सामने व्हायचे आहेत. आता याच्यानंतर शो मॅच होणार आहे. आपण अंपायरना पाहिलं तर अंपायर वॉर्मअप करताना आपण पाहतोय, कारण त्यांना माहिती आहे की स्पर्धा लांब जाणार आहे आणि तेवढी स्टॅमिना बिल्डअप करणं गरजेचं आहे. अंपायर्सला सलामीची जोडी पाठवा. 6 षटकामध्ये 58 धावांची गरज आणि मिलन. चला आपले 2 फलंदाज पाठवा. नक्कीच चला वेळ घालू नका, आपला रात्र होईल, सकाळ होईल सकाळ. श्यामात्र साहेब आपलं स्वागत. जगदीश भोईर आपलं सुद्धा स्वागत. आनंद गोंदली आपलं सुद्धा स्वागत. सूरज भोईर आपलं सुद्धा स्वागत. हे नाव काय परत एकदा. चला यांचं का या दरम्यान आपण पाहतो जगदीशजी भोईर विचुंबे, त्याच्यानंतर आनंदजी गोंदली विचुंबे, सूरजजी भोईर विचुंबे यांचं आगमन झालंय. तुमचं सहर्ष स्वागत आहे. कल्पेशजी भोईर, सूरजजी सुरते, गुड्डू भोईर आणि त्याचबरोबर भाई भोईर यांचंही आगमन झालंय. तुमचं सहर्ष स्वागत आहे सर्वांचं. आयोजक कमिटीच्या वतीने तुम्ही या स्पर्धेला आलात यासाठी तुमचं मनापासून स्वागत आहे. मैदानात वळतोय आपण. मैदानामध्ये 58 धावसंख्येचा टार्गेट सेट केलाय. 6 ओव्हरचा विचार केला तर 9.66च्या रन रेटनी खेळायचं आहे. या टार्गेटला कशा पद्धतीने चेस करायचंय याचं नक्की इथं प्लॅनिंग चालू आहे. जरा सलामीवर पाठवायचंय आणि त्याचबरोबर मैदानाचा ताबा सोडायचा आहे. आपण जेवढे क्षेत्ररक्षक त्यांनीच मैदानात थांबायचं आहे. मैदानात सामना सुरू होणार आहे. दोन्ही संघ आपण पाहतोय. सतीश इलेवन आणि निर्मल एंटरप्राइजेस. निर्मल एंटरप्राइजेस आता बॅटिंग आहे. निर्मल ना निर्मलची आता बॅटिंग आहे, कारण माझ्या सतीश इलेवनची बॅटिंग झाली. आपले मॉर्निंगचे प्लेयर आहेत का बाई, 1-2 मार्क. आपण पाहिलं पहिल्या इनिंग मध्ये सतीश इलेवन या संघाने 57 धावा ठोकल्या. त्याच्यानंतर 58 धावांचं टार्गेट सेट केलंय. चेसिंग करताना आता निर्मल इलेवन कशा पद्धतीने फलंदाजी करेल. 9.66चं रन रेट आपल्याला रिक्वायर्ड असेल आणि या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल, कारण क्रिकेटमध्ये तुमचं अनालिसिस आणि त्याचबरोबर स्ट्रॅटेजी खूप महत्त्वाची आहे आणि ती स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने बिल्डअप होणार. 40+ मास्टर्स आपण खेळत असताना पाहतोय मैदानामध्ये. 40+चं क्रिकेट मैदानात गाजतोय. 40+चं क्रिकेट आपण जर पाहिलं तर ह्या क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं तर एवढ्या मोठे वाघ आहेत. म्हणजे काय असतं 40+ झाल्यानंतर सेल्फ डिपेंडेबल सर्व असतात आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाकडे ताकद असते आणि त्याच्यामध्ये संघ कर्णधाराला एक टार्गेट असतो की सर्व या टायगर्सना कसं हँडल करायचं आणि ते मात्र मैदानामध्ये दिसतं. मी म्हणून यंगस्टर्समध्ये कॅप्टन होणं खूप सोपं आहे, मात्र 40+ मध्ये कॅप्टन होणं खूप अवघड आहे, कारण सर्व आपण पाहिलं तर सर्व टायगर्स एकत्रित एका जंगलामध्ये आणि एका रिंग मास्टरला ते हँडल करणं किती अवघड असेल हे मात्र मैदानात दिसतंय. 40+ म्हणजे 1 धाव आरोग्यासाठी म्हटलं जात होतं, मात्र 40+ म्हणजे स्टँडर्ड क्रिकेट असं म्हटलं गेलं पाहिजे, कारण 40+ मध्ये तुम्ही जर विचार केला तर 40 वर्षानंतर जिथे दवा आणि दुवावर जगणारी सर्व मंडळी आपण पाहतोय, जे 40+ खेळतात आज त्यांचं फिटनेस लेवल हाय झालंय आणि त्या फिटनेस लेवल नंतर स्वतःला कसं सिद्ध करायचं मैदानामध्ये हे मैदानात आपण नेहमी पाहतो. 40+ म्हणजे सेल्फ डिपेंडेबल, सेल्फ मोटिवेटेड व्यक्ती कोण असतो तर 40+, कारण स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःचा परिवार सांभाळता मैदानामध्ये स्वतःचा खेळ जे कुठेतरी मिस झाला असतं
असेल ते दाखवायचं जोहर कोणाच्या मध्ये असेल तर 40+ मध्ये. 40+ ज्याने 3 वर्ष अगोदर चालू केलं असेल त्याचं फिटनेस लेवल आज 100% हायर लेवलला असेल, कारण 40+ मध्ये फिजिकल मेंटेन कसं केलं जातं हे मैदानात आपण पाहतोय. 40+ म्हणजे रेग्युलर क्रिकेटर संध्याकाळी खेळतात, मग मात्र 40+ क्रिकेटर्स तुम्ही सकाळी 7 वाजता ग्राउंडवर पोहोचतात आणि आपल्या असलेल्या टायमामध्ये स्वतःच्या फिजिकलला कसं मेंटेन करायचं हे मैदानात दाखवत असतात. वळूया मैदानाकडे. सामना रंगतोय सतीश 11 वर्सेस निर्मल 11. सतीश 11 संघाने प्रथम आपण फलंदाजी करत असताना 58 धावांचं टार्गेट सेट केलंय, ते म्हणजे निर्मल 11 या संघासमोर. निर्मल 11 संघाचं आपण चेसिंग करत. येस सर, अंपायर्स कॉल, मॅच इज ऑन, स्टार्ट, लेट्स प्ले. मॅच सुरू होतीये. स्कोररच्या भूमिकेत एखादा कोणातरी यावं इथे. पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडला. गोलंदाज आपण पाहतोय विज्ञान. पहिला गोलंदाज विज्ञानला पाहतोय. ज्या पद्धतीने विज्ञानने पहिला चेंडू थोडंसं खोलवर चेंडू पाहिलं, डिफेन्सिव्ह मोड मध्ये टॅप केलंय. निर्धाव चेंडू. सुरुवात मात्र चेसिंग करत असताना खूप सुंदर झाली आहे. पहिल्या चेंडूचा अंत झाला. विज्ञानला पाहतोय. पहिला ओव्हरचा मानकरी ठरला. रिस्ट्रिक्टेड ओव्हर आहे. रिस्ट्रिक्टेड ओव्हर्स मध्ये आपण पाहिलं लॉंग ऑनला गणेश फिल्डिंग करतोय. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. मात्र जबरदस्त कनेक्शन फाईन लेगच्या माध्यमातून हा जबरदस्त टॅबिंग क्रिकेट चौकार आला आणि या चौकाराने मात्र सकारात्मक सुरुवात झाली आहे संघासाठी. ज्या पद्धतीने निर्मल 11ची सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळाली आहे. जबरदस्त चौकार आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय 4, लॉस ऑफ 0 विकेट्स. संजय आणि नितीन संजय स्ट्राईकवर आहे. स्ट्राईकला संजयला पाहतोय. विज्ञानच्या पहिला दुसरा चेंडूला आता मात्र टॅप केलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय 6 धावांसाठी. जबरदस्त कनेक्शन. ज्या पद्धतीने फटकेबाजी हवी आहे चेसिंग करत असताना निर्मल 11 संघाची, अतिशय चांगला फटका. 10 धावसंख्या धावफलकावर पाहतोय. बॅक टू बॅक बाउंड्रीज. पहिला चौकार आणि त्याच्यानंतर आला हा सुंदर असा षटकार. पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर षटकार आपण पाहिलं. 3 चेंडूचा खेळ संपलाय. चौथा चेंडू, चांगला चेंडू पॉइंटच्या वरून. सेन्सेबल क्रिकेट. जबरदस्त शॉट. कनेक्शन चांगला आहे. बॉल ट्रॅव्हल करेल 4 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 14, लॉस ऑफ 0 विकेट्स. अतिशय चांगली फलंदाजी संजयच्या माध्यमातून. संजय ज्या पद्धतीने चेंडू मेरिटवर येतो त्याच पद्धतीने क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळत आहेत. आपण टुवर्ड्स लेग साईडला बॅटिंग पाहिली, ऑफ साईडला चांगलं कनेक्शन आहे. ज्या पद्धतीने विज्ञानच्या 4 चेंडूचा समाचार घेतलाय. ज्या ॲव्हरेजला मेंटेन करायचं होतं 9.66 ला, मात्र इथे आपण पाहतोय 14 धावसंख्या धावफलकावर. शेवटचा चेंडू समोर फलंदाज संजयला पाहतोय. जो संजय आता मात्र हाणामारी करण्याच्या मूड मध्ये दिसतोय. जबरदस्त कनेक्शन करण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाजी चांगली. एक धाव तर मिळाल, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? आता मात्र चांगलं कॉल. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. लगेच 1 धावेला 2 मध्ये कन्व्हर्ट केलं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या व धावफलकावर पाहतोय 16, लॉस ऑफ 0 विकेट्स. 5 झाले. सॉरी 1 बॉल आहे. एक चेंडू बाकी आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 16. यस, शेवटचा चेंडू. आता मात्र चांगलं क्रिकेटिंग आपण पाहिलं. जिथे चांगले चेंडू त्याला सन्मान दिलाय. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळाली. संजय स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 पाहतोय. जिथे 9.66चा रन रेट मेंटेन करायचं होतं. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहतोय 17, लॉस ऑफ 0 विकेट्स. 41. बॉलर गणेश. दुसऱ्या ओव्हरचा मानकरी ठरतोय गणेश. आता मात्र 5 ओव्हरचा सामना बाकी. 41 धावांची गरज असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावसंख्या ठोकल्या जिथे रिस्ट्रिक्टेड ओव्हर्स होत्या. विज्ञानच्या ओव्हरचा समाचार चांगला घेतला. आता मात्र 8.2च्या रिक्वायर्ड रन रेटने बॅटिंग करायची आहे. चांगलं कनेक्शन. आता मात्र लॉग ऑफला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सज्ज. झेल घेतलाय जगदीश पाटील. त्यांनी खेळ घेतलाय. मला वाटतं पेनचा हा खेळाडू असावा.
जगदीश अतिशय चांगला झेल, जजमेंट चांगलं घेतलंय आणि संजय बॅक टू पॅव्हिलियन. गणेश ज्या पद्धतीने पहिल्याच बॉलचा समाचार घेण्याचा प्रयत्न होता संजयचा, लॉंगरला फटका मारला होता, मात्र जगदीश तिथे सज्ज, अतिशय चांगला झेल, संजयची खेळी समापली. ते 17 धावसंख्येवरती आउट झाला. नवीन फलंदाज देवराम बुवा असेल ना, देव असते, देव आहे पण त्याचं देवराम बुवा आहे ना, बुवा सतीश ना, काय कारण तुझं नाव काय त्यांचं. बुवा फलंदाजीसाठी जातोय. उसारली संघाकडून खेळत असताना संदीप बुवा आपण पाहतोय फलंदाजीला चांगली गोलंदाजी, स्लॉग ओव्हरची शेवटची ओव्हर अतिशय चांगली हाताळली होती आणि तोच बुवा आता स्ट्राईकला सतीश फलंदाजी करतोय. त्याची ओळख बुवा या नावाने चांगली आहे क्रिकेटमध्ये. चांगला चेंडू, अतिशय विचार करून टाकलेला चेंडू, आपण त्याच्या स्पीडला खूप कंट्रोल केलं गणेशने. चांगला चेंडू फेकला, निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिल्या चेंडूवर विकेट, त्याच्यानंतर निर्धाव. 8.20च्या रिक्वायर्ड रन रेटनी गोलंदाजी करायची आहे आणि त्या गोलंदाजी जेव्हा करत असताना आता मात्र चांगला चेंडू फेकत असताना आपण गणेशला पाहतोय. तिसरा चेंडू, समोर फलंदाज आपण पाहतोय संदीप फलंदाजीसाठी. आता मात्र पुन्हा एकदा चांगलं कमबॅक. ज्या पद्धतीने बॅटला कनेक्ट करण्याचा प्रयत्न, मात्र ज्या पद्धतीने लाईन लेंथ यूज करतोय गणेश, अतिशय चांगली लाईन आणि लेंथ. नितीन हिरे स्ट्रायकर. याच दरम्यान आपण पाहतोय गोवर्धनजी पालेकर वलवली संघाचा अतिशय स्फोटक फलंदाज, त्याची इथे उपस्थित लाभली. तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता मात्र मिस फिल्डिंग झाली, चौकार मिळाला. या चौकाराने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 22, लॉस ऑफ 1 विकेट, 22 धावसंख्या. तिसऱ्या चेंडूवर ज्या पद्धतीने नितीनने स्टेप आउट झाला, 2 स्टेप आउट पुढे आला आणि ज्या पद्धतीने त्याने स्टान्स घेतला होता. गणेशची गोलंदाजी माहिती आहे, दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज सोबत खेळत असतात, त्यामुळे दोघांचेही हेवे दावे माहिती आहेत, दोघांची रणनीती माहिती आहे, दोघांच्या स्किल्स माहिती आहेत आणि त्याचा फायदा घेत असा नितीन हिरेला आपण पाहिलं. गणेशच्या आता मात्र चौथा चेंडू वर 4 धावा आल्या. 5वा चेंडू घेऊन येतोय समोर फलंदाज नितीनला पाहतोय आपण. थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर जाणार चेंडू, अंपायर तसं वाईड, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय, धावसंख्या 23 धावसंख्या स्कोअर बोर्ड. या दरम्यान आपण पाहतोय रुपेशजी उलवेकर अदय वलोप विभागाचे अध्यक्ष यांचीही उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली. त्याचबरोबर पडके क्रिकेटचा बेताज बादशाह ज्याला म्हटलं जातं सुभाष ठाकूर याची उपस्थिती. त्यांचं स्वागत करत असताना नितीन हिरेच्या बॅटमधून आला हा षटकार, अतिशय चांगला षटकार. ज्या पद्धतीने त्याने पाहिलं गणेश थोडंसं पुढे चेंडू फेकतोय, शॉर्ट ऑफ चेंडूला पुढे येऊन ज्या पद्धतीने डान्सिंग डाऊन द विकेट म्हणता येईल, अतिशय चांगला कनेक्शन आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय 6 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 29, लॉस ऑफ 1 विकेट. धावसंख्या धावफलकावर पाहतोय. ज्या पद्धतीने हाणामारी हवी आहे, ज्या पद्धतीने चेसिंग करायचे आहेत, का विश्वासजी भगत यांच्यावर विश्वास ठेवतात हे दोन्ही खेळाडूंवर, का अनिलजी भोईर यांच्यावर विश्वास ठेवतात. अशा पद्धतीने फ्रँचायझी क्रिकेट खेळत असताना अतिशय चांगली निवड खेळाडूंची का करावी आणि कशा पद्धतीने खेळाडू निवडायचे हे दाखवत असताना ज्या पद्धतीने पहिला फलंदाज सतीशला पाहिलं, 17 धावसंख्या ठोकला, त्याच्यानंतर त्याची विकेट मिळाली. त्यानंतर नितीन हिरे आला, त्यांनी हाणामारी केली आणि आता मात्र चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 29 धावसंख्या, लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत शेवटचे चेंडू बाकी आहे आणि आता मात्र गणेश ज्याने पहिले 3 चेंडू खूप सुंदर फेकले होते, त्याच्यानंतर 3 चेंडूंवर मोठे फटके, त्याच्यामध्ये चौकार आला आणि षटकार पाहायला मिळाले. 25 चेंडू आणि 29 धावाची गरज. पुन्हा थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं, चांगलं समाप्ती या ओव्हरची मिळाली. निर्धाव चेंडू, 29 धावसंख्या ऑन स्कोअर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट.
आता मात्र समीकरण उरले 24 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. ज्या पद्धतीने ओपनिंग शोभित बॉलर गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतो शोभित होतो बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र दोन्ही बॅट्समन सेट झालेत. संदीप आणि नितीन आपण पाहतोय. नितीनचा विचार केला नामदेवजी जमदाडे यांचं खास मित्र, त्याच्यावर खूप विश्वास असणारा हा फलंदाज ज्याच्या बॅटमधून मागच्या ओव्हरमध्ये गणेशाच्या षटकार आणि चौकार पाहायला मिळाला. नामदेवजी जमदाडे वाकडी गावचे माजी सरपंच, त्यांच्या माध्यमातून भव्य नाईट स्पर्धा आपण पाहतोय आणि अतिशय शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व. त्यानंतर रामजी पाटील आपण पाहतोय, रामशेठ पाटील विचुंबे यांचीही उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. अजून एक दर्जेदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. खूप चांगल्या लोकांचं आपल्याला ते पाहतोय उपस्थिती पाहायला मिळते. त्याचनंतर रामजी म्हात्रे, त्यांना कोण विसरेल. आज जर आपण पाहिलं विघ्नहर्ता क्रिकेटला त्यांचं जो योगदान आहे, खूप मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आणि त्याचबरोबर त्यांचे जेवढेही सहकारी आहेत ज्या या स्पर्धेला ज्यांनी पार्टिसिपेट केलं आहे त्यांचं सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूया. मैदानात सामना सुरू आहे. आपण पाहतो सतीश साळुंके यांचा संघ सतीश 11, त्याचबरोबर निर्मल 11 विश्वजी भगत आणि अनिलजी भोईर यांचा संघ पाहतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, टायमिंग साधता आला आणि यष्टीरक्षक थोडा फंबल झाला आणि विजय सर असावेत मला वाटतं. विजय सर थोडंसं फंबल झाले, एक धाव मिळाली आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावर 30 पाहतोय आपण. ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट आहे त्या पद्धतीने गोलंदाजी झाली पाहिजे. 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं मोठे फटके आले. समीकरण उरले 23 चेंडू 28 धावांची गरज आहे. आता मात्र 2 ओव्हर खूप महत्त्वाचे आहेत. या 2 ओव्हरमध्ये तुम्ही जर इकॉनॉमिकल गोलंदाजी केली तर आपल्या संघाला सावरू शकता. सतीश साळुंकेचा विचार केला तर कोणताही लीग असू द्या त्यांचा संघ खेळताना आपण पाहतोय. हसमुख चेहरा, नेहमी सपोर्टिव्ह चेहरा आपण म्हणतो सतीश साळुंके यांना आणि त्यांचं क्रिकेटही खूप मोठं आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर येते. धावसंख्या 31 पाहतोय. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शोभितचा विचार केला. शोभित खूप चांगलं व्हेरिएशन करत असताना स्लोवर चेंडू फेकतोय, फास्ट चेंडू फेकतोय आणि त्याचं जी लाईन आणि लेंथ आहे ती पिक करायला थोडंसं अवघड जाते फलंदाजाला. आपण पाहतो हा दुसरा षटकार. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 39, लॉस ऑफ 1 विकेट. शोभितच्या गोलंदाजीवर समाचार घेत असताना आता मात्र टायमिंग साधलंय का. क्षेत्ररक्षक सज्ज आहे पण काही होणार नाही. प्रेक्षक झाला क्षेत्ररक्षक आणि ह्या षटकाराने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 45, लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय दर्जेदार खेळाडू म्हणता येईल सतीश नितीन हिरेला, ज्या पद्धतीने कनेक्शन करतोय प्रॉपर. आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार नितीन हिरेच्या बॅटमधून पाहायला मिळालंय. कोणत्याही पद्धतीने हवी होऊ देत नाहीये. समीकरण उरलंय 19 चेंडू 13 धावांची गरज. पुन्हा एकदा लाभ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. नो मॅन्स लँडला पडेल का. प्रयत्न चांगला होता मात्र एकाला लगेच 2 मध्ये कन्वर्ट केलं. हे कौतुक केलं पाहिजे संदीपचं, ज्या पद्धतीने एका धावेला 2 मध्ये कन्वर्ट करतोय. ओव्हर थ्रोची रन मिळेल का आणि इथे मात्र 2 ला लगेच 3 मध्ये कन्वर्ट केलंय. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आपण सतीश 11 संघाकडून. 3 धाव मिळाल्यात. रिव्ह्यू सेकंड रनला रनआउटसाठी. यस, इथं रिव्ह्यू घेतलाय, यायचं चेक करायचंय आपण. राम म्हात्रे सरांना आपण पाहतोय एक ऑफिशियल्स म्हणून आणि एक आयोजक म्हणूनही त्यांची इथे उपस्थिती पाहतोय. साईड अँगल मधून पाहतोय. सेफ आहे बॅट्समन. 3 रन्स मिळाला इथे. बॅट्समन इज सेफ आणि 3 धावांनी धावसंख्या आता धावफलकावर पाहतोय 48, लॉस ऑफ 1 विकेट. आता समीकरण उरलंय 18 चेंडू 10 धावांची गरज आहे. चला, पाण्याची व्यवस्था झालेली आहे. आपण पाहिलं 18 चेंडू 10 धावेची गरज आहे. 10 धावा 10. रिव्ह्यू सेफ आहे. बॅट्समन इज सेफ सांगितलंय मग अशीच. तो अगोदर पोहोचला होता. आता मात्र 3 धावा ओव्हर थ्रोच्या माध्यमातून 1 धाव मिळाली. 1 धावाला 2 मध्ये कन्वर्ट केलं. झेलचा नक्की प्रयत्न केला होता मात्र झेल खूप नोमॅन्स लँडला पडली. ज्या पद्धतीने आपण पाहिलं सर्कलला कॅच होती, प्रयत्न चांगला होता मात्र तिथे 3 धावा खर्च झाल्या. समीकरण उरलंय 18 चेंडू 10 धावांची गरज आहे. इथे महत्वाच्या क्षणीला आता चांगली ओढ टाकावी लागेल. आपण गोलंदाज पाहतोय. गोलंदाज
बॉलर्स नेम किसनला पाहतोय. ऑन स्ट्राईकला नितीन हिरे, त्याच्या बॅटमधून 3 षटकार 1 चौकार पाहिला. नितीन हिरे आता मात्र सेट झालाय, त्याचं विजन सेट झालंय, त्याचं मॅचचं विजनही सेट झालंय, त्याचं आय विजनही सेट झालंय. आता मात्र समीकरण 18 चेंडू 10 धावेची गरज आहे. किसनने बॉलिंग ट्रॅक, समोर फलंदाज नितीन, अतिशय चांगला चेंडू. टो क्रशर ज्याला म्हटलं जातं, यॉर्करला टो क्रशर का म्हटलं जातं, कारण तुम्ही जेव्हा गोलंदाजी करता तेव्हा अंगठ्याला टार्गेट केलं जातं या बॉलला, त्यामध्ये इंग्लिशमध्ये तर टो क्रशर असं म्हटलं जातं. अतिशय चांगली लाईन आणि लेंथ म्हणता येईल, कारण डिफेन्सिव्ह मोडला जर बॅट्समनला न्यायचं असेल, बॅकफुटला खेचायचं असेल, तर अशा पद्धती गोलंदाजी करणं गरजेची आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी होईल का, की नितीन हवी होईल. आता मात्र कमबॅक पाहायला मिळालं, अतिशय चांगलं एक्स्ट्रक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरा चेंडू निर्धाव, नितीन सेट होतोय की आता मात्र मिस करतोय. किसनचं कौतुक केलं पाहिजे, 2 चेंडू आतापर्यंत चांगले फेकलेत. समीकरण उरलंय 16 चेंडू 10 धावेंची गरज आहे. तिसरा चेंडू आता मात्र सेन्सेबल. क्रिकेट काय घडलंय, क्षेत्ररक्षकाने केली चुकी, चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावेसाठी चौकार. आणि आता मात्र या धावा वाचवणं खूप गरजेच्या होत्या. इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि तिथे खर्च वाढत चालला असं म्हणता येईल. आणि या 4 धावेने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 52. 52 लॉस ऑफ 1 विकेट. 6 धावेची गरज आहे. 15 चेंडू उरलेत. या ओव्हरचे 3 चेंडू. चांगली गोलंदाजी होत होती, इथे बॉल अडवणं गरजेचं होतं, मात्र मिसफिल्डिंगच्या बाजूने 4 धावा मिळाल्या. किसनने बॉलिंग ट्रॅक, समोर फलंदाज नितीनला पाहतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मॅच संपवली आहे धोनी स्टाईल मध्ये. हा षटकार आला, षटकाराने सामना विणवतोय तो म्हणजे निर्मल 11 या संघाने या मॅच मध्ये विजयी प्रस्थापित केलंय. आणि नितीन हिरे याच्या बॅट मधून आपण धावसंख्या पाहिल्या, 12 चेंडूंमध्ये 37 धावा ठोकल्या. तर या मॅचचं मॅन ऑफ द मॅच ठरतोय नितीन हिरे, ज्याने हिऱ्यासारखा चमकला आणि आपल्या संघाला पहिला विजय मिळवून दिला. नितीन हिरे ठरतोय मॅन ऑफ